मित्रांनो, सफ्रेम जय भीम. तर आपण संविधान एक अप्रतिम कलाकृती, कॉन्स्टिट्यूशन अ गॉर्जियस मास्टरपीस हा चॅप्टर आता आपण बघणार आहोत. सोलन, पेरिस्टॉसस आणि क्लेहेस्थेनिस या ग्रीकमधील साहसी नेत्यांनी सर्वप्रथम अथेन्समधील जन्मनिष्ठ उच्च नीचतेचे प्रच्छेदन केले. त्यांनी जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या खानदानी व प्रौढी वर्गाच्या हातातील सत्ता काढून घेऊन ती इतरांच्या हातात दिली. मॅक आयव्हर या प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञाच्या मते जन्मसिद्ध श्रेष्ठता नष्ट करून रोमने सत्तेचे केंद्र इतरांसाठी खुले केले व त्यामुळे शासन संस्थेत लोकसत्तेची पहिली पाचर बसली. रोममध्येही अशाच प्रकारची पायरीनुमा व्यवस्था होती. सोलन, पेरिस्टॉटस व क्लेहेस्थेनिस या ग्रीक समाजवेत्यांनी आपला देशात हेच घडवून आणले. व्यवस्थेशी अखंड लढा देऊन त्यांनी धनाच्या प्रमाणावर लोकांचे 4 वर्ग पाडले. त्यातील पहिल्या वर्गाच्या हातात सत्ता सोपवण्यात आली, परंतु कालांतराने नवनवीन कायदे करून त्यांनी ती सत्ता शेवटच्या कनिष्ठ अशा 4थ्या वर्गाच्या हातात देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पुढे याच कनिष्ठ वर्गातील न्यायाधीशही नियुक्त केले जाऊ लागले. जातीय विषमता अशा प्रकारे नष्ट करून ग्रीकांनी तिच्या जागी आलेली आर्थिक विषमताही नष्ट करत आणली. सोलन याची शासने गरीब श्रीमंत असं कोणताही भेद न करता सर्व नागरिकांना सारखीच लागू होती. तेथे लोकशाहीचा पायारंभ झाला. समता हा लोकशाहीचा मजबूत पाया आहे. या बळकट पायावरच लोकराज्य टिकून राहतात. ख्रिस्तपूर्व 431 मध्ये अथेन्सचा झुंजार आणि कर्तबगार नेता पेरिक्लीज याने जे भाषण केले त्यामुळे लोकशाहीचा सारा अद्भुत इतिहास उजळून निघाला. तो आपल्या भाषणात म्हणतो, आपल्या नगरीचे राज्य हे केवळ अल्पसंख्याकांसाठी नाही, बहुसंख्याकांसाठी सुद्धा आहे. म्हणून आपल्या शासनास लोकशाही म्हणता येते. तो भाषणाच्या दुसऱ्या परिच्छेदात म्हणतो, वैयक्तिक जीवनात येथे प्रत्येक व्यक्ती ही सम असून सार्वजनिक जीवनात ती आपल्या गुणाप्रमाणे उच्च किंवा हीन ठरते. स्वातंत्र्य हे आपल्या व्यवहाराचे मूल तत्व आहे. त्याने आपल्या भाषणाच्या शेवटच्या परिच्छेदात अत्यंत उदात्त, निर्मळ आणि अतिसंवेदनशील विचार मांडले. त्यामुळे लोकशाहीचे भव्य दिव्य दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो, आपल्या शेजाऱ्यालाही त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन ठेवण्याचा पूर्ण अधिकार असून त्याचे वर्तन आपल्याला अप्रिय वाटत असले तरी त्यावर आपण क्रोधित होत नाही. याच कारणास्तव आपला समाज हा लोकायत्त आहे असे आपण म्हणत असतो. सॉक्रेटिसला अथेनी लोकसभेने देहांत शासनाची सजा सुनावली. त्याप्रसंगी केलेल्या भाषणात पेरिक्लीजने मनुष्याच्या विवेक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. यावरून असे स्पष्ट होते की अथेन्समध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे अनमोल तत्त्वज्ञान केव्हाच उदयास आले होते आणि लोकशाहीचे तिथे बीजारोपण झाले होते. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क आणि त्याहीपेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान ही लोकशाहीच्या प्रतिष्ठापनेची खरी लक्षणे होत. प्राचीन भारतात राजकीय क्षेत्रात व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उदित झाल्याचा एकही पुरावा आढळत नाही किंवा कोणत्याही ग्रंथात याचा साधा उल्लेखही दिसून येत नाही. लोकशाही तर दूरच राहिली. इंग्रजाची सत्ता हाकलून लावल्यानंतर अमेरिकेतील ज्येष्ठ नेता थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा जाहीरनामा, सर्वांचा उत्कर्ष, समान संधी आणि सुखाचा उपभोग यासारख्या उदात्त संकल्पना पुढे आल्या आणि जग लोकशाहीच्या सुयोग मार्गाने क्रमण करू लागला. त्यांनी तेथील 13 वसाहतीतील लोकांचे मतैक्य घडवून आणून अमेरिकेत प्रगतीच्या वाटा सर्वांसाठी मोकळ्या केल्या. म्हणूनच मागील 2 दशकात अमेरिकेने जे चहुअंगी प्रगती केली त्यास जगात तोड नाही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे बहुमूल्य समीकरण लोकशाहीला अत्यंत पोषक ठरले आणि या लोकशाहीच्या मूलभूत आदी तत्वातूनच नवीन प्रगतिशील राष्ट्राची निर्मिती झाली. 1939 साली युरोप खंडात दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटन नाझी जर्मनीच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या जन्ममृत्यूच्या संघर्षात अडकल्याचा परिणाम भारताच्या राजकीय पटलावर उग्र रूपाने उमटला. आलेली संधी न गमावता महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संपूर्ण देशभर असहकाराचे आंदोलन उभे केले. त्यांनी 1940 पासून ब्रिटिश सरकारला युद्ध प्रयत्नात असहकार करण्याचे धोरण स्वीकारले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाझीवाद नको होता. त्यांना नाझीवाद हा भारतीय जनतेच्या स्वातंत्र्यास सरळ धोका वाटत होता. त्यामुळे त्यांनी नाझीवादाचा पराभव करण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे जनतेला आवाहन केले. अस्पृश्याने भारतीय सैन्यात दाखल व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला विनाशर्त समर्थन दिले. ते या प्रसंगी म्हणाले की हे महायुद्ध दुसरे तिसरे काही नसून झोटिंगशाही आणि लोकशाही यामध्ये जुंपले आहे. ही झोटिंगशाही कोणत्याही नैतिक पायावर आधारलेली नाही, त्या वांशिक अभिमानावर आधारलेली आहे. नाझीवादाने मनुष्य जातीच्या भवितव्याला फार मोठा धोका निर्माण केला आहे. या जगाच्या पाठीवरून माणसामध्ये माणुसकीचे नाते जोडणारी लोकशाही नष्ट होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. म्हणून दलित समाजाने जगातील इतर कोणत्याही लोकशाही प्रधान राष्ट्रांच्या बाजूने लोकशाहीची मूल्ये आणि उदात्त संस्कृती याचे जतन करण्यासाठी लढले पाहिजे. जर जगातून लोकशाही नष्ट झाली तर आपल्या भवितव्याचे वाटोळे होईल. म्हणूनच माझा तुम्हाला शेवटचा उपदेश आहे की तुम्ही शिक्षण घ्या, चळवळ उभी करा, संघटना बांधा, स्वतःवर विश्वास ठेवा. न्याय आपल्या बाजूने असल्यामुळे आम्ही लढाईत अपयशी ठरू असे मला वाटत नाही. त्या युद्धात हिटलरच्या सैनिकांनी बेल्जियम, हॉलंड, नॉर्वे इत्यादी राष्ट्रे पादाक्रांत केल्यामुळे या युद्धाला अति गंभीर स्वरूप आले होते. ब्रिटन आणि त्याच्या सहकारी मित्र राष्ट्रांनी याची गांभीर्याने धास्ती घेतली होती, परंतु त्यांनी शरणागती पत्करली नाही. नेटाने लढण्याचे धैर्य अजूनही त्यांच्यामध्ये होते. लढा हा प्रदीर्घ चालूच होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 जुलै 1942 रोजी टाइम्स ऑफ इंडियाला या प्रतिष्ठित दैनिकाला मुलाखत दिली. त्यात ते प्रांजळपणे म्हणाले, गांधीजींचा भारतीय जनतेला करेंगे या मरेंगे हा आदेश अगदीच बेजबाबदारपणाचा आणि मूर्खपणाचा आहे. त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दिवाळी वाजल्याचे ते द्योतक आहे. महायुद्ध सुरू झाल्यापासून काँग्रेसची घसरलेली पत कसाबसा सावरण्याचा तो केविलवाणी प्रयत्न आहे. रानटी लोक हिंदुस्थानवर अधिपत्य स्थापण्यासाठी हिंदुस्थानच्या वेशीपाशी आले असता देशातील कायदा आणि सुव्यवस्था कमजोर करणे हा केवळ वेडेपणा आहे. भारतीयांच्या संबंधात बोलायचे झाले तर ब्रिटिश आता शेवटच्या चरणात लढत आहे. जर लोकशाहीचा जय झाला तर भारतीय स्वातंत्र्याच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. गांधीजी वृद्ध असल्यामुळे ते आता उतावळीने ग्रासले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेस मजूर मंत्री होते. त्याने 20 जुलै 1942 रोजी मजूर मंत्री म्हणून त्या खात्याचे कार्य स्वीकारले होते. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया.